सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचं वारं चालू आहे आणि तेर येथील अविनाश इंगळे व त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आपण त्यांना विचारूया. आता आपण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहात का? हो, मी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यांचे पती आहेत अविनाश इंगळे. आपण त्यांना विचार. तेरचे युवा नेते अविनाश इंगळे यांच्या सौभाग्यवती ह्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. त्यांचे पती आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया, आपण निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? काय सांगाल? तुमचं नाव सांगा. माझं नाव अविनाश भास्कर इंगळे. मी तेर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातून हा इच्छुक उमेदवार आहे. माझ्या सौभाग्यवती प्रियंका अविनाश इंगळे यांच्यासाठी. आपण कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहे? मी सध्या तरी आहे का बघा, मी भाजपमध्ये काम करतो. 1 वर्षापूर्वी माझा प्रवेश झाला भाजपमध्ये. मुळात मी भाजपकडे मागणी केलेली आहे की मी इच्छुक आहे की मला पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारण ही निवडणूक कार्यकर्त्याची आणि कार्यकर्त्यांना लढलं पाहिजे या नात्यानं मी निवडणुकीला समोर जातो आणि भाजपकडे मी मागणी केलेली आहे. भाजपकडे मागणी केली आहे का? हो, भाजपकडे मागणी केलेली आहे मी. पंचायत समितीसाठी का जिल्हा परिषद? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही गोष्टीसाठी, दोन्ही जागेसाठी मी मागणी केलेली आहे. मग तिथं पक्ष ठरवेल किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या कुठल्या ठिकाणी अविनाशला उमेदवार द्यायचे हे पक्ष ठरवेल. तुम्ही पक्षाकडे उमेदवारीसाठी काय मागणी केली आहे का? हो, मी पक्षाकडे मागणी केलेली आहे किंवा ही निवडणूक कार्यकर्त्यांना लढलं पाहिजे. मग पक्ष काय भूमिका घेतो त्याच्याकडे माझं लक्ष आहे. पण मी एवढं सांगतो की मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक तेरची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही लढणार आहे. दुसऱ्या कुठल्या पक्षाची ऑफर आली का तुम्हाला? नाही, ऑफर म्हणता येणार नाही. हां, विचारणा केलेल्या दुसऱ्या पक्षांनी की आमच्याकडून लढतो का, हे करतो का, मग त्याच्या वेळेस त्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. पण नक्कीच जो पक्ष मला तिकीट देईल त्या बाजूने मी असेन. मग तो पक्ष कुठला असेल मी आत्ता तरी तुम्हाला सांगू शकत नाही. ना, तुमची भूमिका आहे की जो पक्ष उमेदवार देईल त्या पक्षाकडून उमेदवार लढवायची. मग आपण भाजपमध्ये आहात हा विसरता का तुम्ही? नाही, भाजपमध्ये आहे हा विसरायचा विषयच नाही ना. अरे दुसरा पक्ष उमेदवार दिला तुमची घ्यायची तयारी आहे का तुमची? दुसरा पक्ष उमेदवारी कधी देणार आहे जर भाजपनं नाही दिली तर? तुमची तशी तयारी आहे का? हो, 100% माझी तयारी आहे. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मग मी काय म्हणतोय की कुठल्याही पक्षाने नाही बी दिली उमेदवारी तर मी अपक्ष लढणार, हे माझं ठरलं आहे. अरे तुम्ही 1 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये तुम्ही एक शिवसैनिक म्हणून तेरमध्ये ओळख आहे तुमची. नंतर एक वर्षानंतर तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही 1 वर्षभरानंतर लगे अपक्षाची भाषा करताय. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, महाराष्ट्रात आपण बघितलं आहे कुठल्या पद्धतीनं राजकारण चालू आहे. राजसाहेबांनी काल सांगितलं की कॅरम चुकीचा फुटला आहे. कुठली गोटी गेली हे कुणालाही कळना गेले. मग तुम्ही एक कार्यकर्त्याला प्रश्न विचारताय की तुम्ही 1 वर्षापूर्वी इकडे होतात, नंतर इकडे आलात. तुमचा कॅरम चुकीचा फुटला आहे का? कॅरम चुकला. ऐका, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय काम असतं माहिती आहे का? आपल्या गावातील लोकांच्या समस्या नेत्यापर्यंत पोहोचवणं, नेता तो सोडविल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं, हे काम असतं आपलं. कार्यकर्ता काय करतो असतो? जमीन लेवलचा कार्यकर्ता असतो, ग्राउंडला काम करायचं असतं. तेरमध्ये अनेक समस्या आहेत. काय विजन काय आहे तुमचं? हो का, तेर जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती, तरुणांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे. इथं रोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गाळे उपलब्ध नाहीत तरुणांना काम करण्यासाठी, उद्योगधंदा करण्यासाठी, मग ते उपलब्ध करून देणे. आज पाण्याची अवस्था बघा, 1 महिना झालं तेरला पाणी नाही. तळं भरलं म्हणून आपण त्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून स्टेटस ठेवतोय की आमच्या तळ्याला एवढं पाणी आलं, व्हिडिओ काढतोय. पण आज त्याच तेरणा धरणातलं पाणी प्यायला आपल्याला आहे का? तर नाही. आज 10 रुपयाचा जार विकत घ्यावा लागतो तेरच्या जनतेला. ही सवय लावून ठेवली. आज 2 जार जरी घेतले नाही का घरानं तर महिना 600 रुपये जातात. आणि महिना 600 रुपये म्हणजे मुंबई पुणेसारख्या महानगरपालिकेत सुद्धा एवढी पाणीपट्टी नाही. तेवढी पाणीपट्टी आज आपण भरतोय. जर तुम्ही निवडणूक लढलात, कुठला पक्ष आज काय सांगता येणार नाही, विजय झाला तर काय तेरसाठी काय कराल? तेर मतदारसंघासाठी, जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय कराल? हो का, मी कसं आहे, मी विजयी झालो याच्यानंतर मी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या बाबतीत जे काम असतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं ते 100% करण्याचा प्रयत्न नाही म्हणजे मी गॅरंटी देतो आहे. आणि एकही काम माझ्याकडून हुकलं तर पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही, हे आश्वासन मी तेरच्या जनतेला देतो. आपण जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहात का पंचायत समितीसाठी इच्छुक आहात? मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक आहे. दोन्ही ठिकाणी इच्छुक आहे. मग समजा नंतर ठरवूया की आपण पंचायत समिती लढायची का जिल्हा परिषद, पण सध्या तर मी दोन्ही ठिकाणी इच्छुक आहे.
मग वेळ पडली तर आईचाही फॉर्म राहील आणि बायकोचाही फॉर्म राहील. तुम्हाला काय मोठ्या कुठल्या नेत्यांचे काय फोन आलेत का, संपर्कात आहेत का तुम्ही कुठल्या हो का, संपर्कात म्हणण्यापेक्षा मी संपर्क जनतेचे आहे. नेत्यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केलेला असतो. साधला का असा काय संपर्क कोणाशी? नाही, अनेक जणांचं झालेलं आहे. तसं काय म्हणजे निवडणुकीसाठी नाही, जनतेच्या कामासाठी मी त्यांना फोन केले आहेत. माझं कामच आहे, ज्या नेत्याकडून काम होतं आहे त्या नेत्याला फोन लावणं. मी प्रत्येकाला फोन लावतो की बाबा या माणसाकडून नाही काम झालं तर त्या माणसाकडून झालं पाहिजे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत का सध्या? हो, 100%. फक्त एवढंच आहे की निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे आणि तेरच्या जनतेसाठी, तेरच्या विकासासाठी अविनाश शिंगळे हा रात्रंदिवस मैदानात राहील. प्रशासनाला जागा करण्याची धमक ही अविनाश शिंगळे ठेवील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला आणि थांबतो. तर आपण पाहिलं अविनाश शिंगळे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी ठाम आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत मी दोन्ही ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरून उमेदवारी लढणारच असा निश्चय अविनाश शिंगळे यांनी केला आहे. बघू येणाऱ्या काळामध्ये काय होतं आहे.